नमस्कार मंडळी, आज आपण मोदकाची रेसिपी बनवूया. गॅस ऑन केलाय, पॅन ठेवूया. एक वाटगं भरून पाणी घेऊया आणि त्याच मापाचं आपण मोदकचं पीठ घेऊया. पाण्याला उकळी आले, एक चमचा तूप टाकूया. एक छोटा चमचा मीठ. पाणी बॉईल झाले, जितकं वाटी आपण पाणी घेतले त्याच वाटीच्या मापाने आपण तांदळाचं मोदक पीठ घेऊया. हे बघा, इतकं टाकायचं. असं नीट मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केला तर हे नीट हलवून घ्यायचं. घेतलं आपण, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ते उकळ आलेलं पाणी आहे ना, पूर्ण पिठाला एकजीव करून घ्यायचं. झालं, असं मिक्स करून घेतलं ना, मग पीठ आपल्याला मोदक करताना व्यवस्थित आकारात देता येतात, मोडत नाही. पिठाला म्हणजे हे होत नाही, गुठल्या धरत नाही. एक 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवू. हे बघा, आता ज्या बाउलने मी पाणी पीठ घेतलं, मोदक पीठ, तेवढंच एक छोटा मीडियम आकाराचा नारळ आहे, त्याचा खिस आहे. का नारळाचं किस आहे, खोवलेलं खोबरं, त्याच्यापेक्षा थोडं कमी आपण गूळ घेऊया, बारीक केलेलं. स्टीलच्या पातेल्यात केलं किंवा पॅनमध्ये केलं ना तर लागण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो कोटिंगवालंच पॅन घ्यायचं आपलं मोदकाचं सारण करताना, ते लागत नाही. नरम झालंय गूळ. आता आपण मोदक पीठ जे केळवून घेतले त्याला नीट मध्ये थोडं पाणी घ्यायचं. जेणेकरून पीठ चिकट होणार नाही, आपल्या हाताला चिकटणार नाही. अशा कन्सिस्टन्सीमध्ये त्याला मळून घ्यायचं. तर सर्व पिठाचे आपण लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेऊया, व्यवस्थित नीट प्रमाणात. आणि अशी लाटी करायला घ्यायची. एक अंगठा मध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या अंगठाने आणि बाहेर 3 बोटं ठेवायची आणि असं पसरवत जायचं. लाटीचा आकार मध्ये वाटलेलं तर जॉईंट मारायचं, म्हणजे ते पातळ होत असेल तर त्याला दोंगून घ्यायचं, जोडत घ्यायचं. असं मध्ये जॉईंट केलं, लाटी व्यवस्थित
असं असं जिथे फोड झाले त्याला सरळ द्यायचं. जसं तिथे पाकळी उंच करून घ्यायची. मोदक रेडी. आता आपण मोदक वाफवायला ठेवूया. पहिला मोदक आहे थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचं आणि ठेवायचं. थोडं पाण्यात बुडवून घ्यायचं आणि ठेवायचं. गॅस फास्ट ठेवूया. एक 10 ते 12 मिनिटात आपले मोदक रेडी होतील. मोदक तयार झालेले आहे. मी आज 11 मोदक केले. आज गणपती बाप्पांना 11 मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे. कसे वाटले आपली माझी ही रेसिपी? मला जरूर कळवा. थँक्यू.